नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत 12वी सायन्सचं एक इम्पॉर्टंट चॅप्टर लाईन अँड प्लेन. तर या चॅप्टरचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल आणि या चॅप्टरचे जर पूर्ण मार्क्स तुम्हाला घ्यायचे असतील 10 आउट ऑफ 10, तर तुम्हाला बघायचंय प्रत्येक लेक्चर खूप काळजीपूर्वक आणि यात मी ज्या इन्स्ट्रक्शन देईल त्या तुम्हाला स्ट्रिक्टली फॉलो करायच्या आहे. तर या चॅप्टरचा अभ्यास करताना विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी करायची आहे ती आहे या चॅप्टरचे फॉर्म्युले. जाऊया फॉर्म्युलांकडे. तर या चॅप्टर मधला जो पहिला इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे तो आहे द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन passing through point A having position vector A bar and parallel to vector B bar is R bar is equal to A bar plus lambda B bar. Vector equation of line passing through point A having position vector A bar and parallel to vector B bar is R bar is equal to A bar plus lambda B bar. तर हे जे इक्वेशन आहे विद्यार्थी मित्रांनो, याच इक्वेशनला तुम्ही अजून म्हणू शकता पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. त्यानंतर यातला जो दुसरा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. काय आहे कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन? द कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट A having coordinates x1, y1, z1 and having direction ratios A, B, C. म्हणजे दिलेली लाईन ज्या पॉइंट मधून पास होते तो पॉइंट जर तुम्हाला माहित असेल आणि त्या लाईनचे जर डायरेक्शन रेशोज तुम्हाला माहित असतील तर तुम्हाला त्या लाईनचं जे कार्टेशियन इक्वेशन आहे ते या पद्धतीने लिहिता येणार आहे. x - x1 अपॉन a इज इक्वल टू y - y1 अपॉन b इज इक्वल टू z - z1 अपॉन c. त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट या चॅप्टर मधली, तुम्हाला जर या लाईनवरचा एखादा आर्बिट्ररी पॉइंट फाइंड करायचा असेल तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला x - x1 अपॉन a इज इक्वल टू y - y1 अपॉन b इज इक्वल टू z - z1 अपॉन c ची व्हॅल्यू घ्यायची आहे लॅम्बडा. ज्यावेळेस तुम्ही या इक्वेशनच्या व्हॅल्यू घेता लॅम्बडा, त्यावेळेस तुम्ही याच इक्वेशनला म्हणू शकता सिमेट्रिक फॉर्म ऑफ कार्टेशियन इक्वेशन्स ऑफ लाईन. आणि सिमेट्रिक फॉर्म ऑफ कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईनचा उपयोग करून तुम्ही दिलेल्या लाईनवरचा आर्बिट्ररी पॉइंट फाइंड करू शकता. कसा फाइंड करायचा दिलेल्या लाईनवरचा आर्बिट्ररी पॉइंट तर बघूया. तर तुम्हाला ही जी व्हॅल्यू दिलेली आहे x - x1 अपॉन a इज इक्वल टू लॅम्बडा, याला तुम्हाला मॉडिफाय करायचे. कसं मॉडिफाय करणार? x - x1 इज इक्वल टू हा जो a आहे तो इकडे मल्टिप्लाय होईल a लॅम्बडा. त्यानंतर तुम्ही हा जो x1 आहे त्या x1 ला इकडे शिफ्ट करणार आहे. इकडे मायनस आहे तो इकडे जाऊन प्लस होईल. x इज इक्वल टू x1 प्लस a लॅम्बडा. याच पद्धतीचा उपयोग करून तुम्ही y ची व्हॅल्यू फाइंड करू शकता. y इज इक्वल टू y1 प्लस b लॅम्बडा and z is equal to z1 plus c lambda. तर हे जे इक्वेशन्स आहेत x is equal to x1 plus a lambda, y is equal to y1 plus b lambda and z is equal to z1 plus c lambda, यांना तुम्ही म्हणणार आहात पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ कार्टेशियन इक्वेशन्स ऑफ लाईन. तर तुम्हाला दिलेल्या लाईनवरचा एक व्हेरिएबल पॉइंट म्हणजे आर्बिट्ररी पॉइंट जर फाइंड करायचा असेल तर त्याचे कोऑर्डिनेट असणार x1 प्लस लॅम्बडा a, y1 प्लस लॅम्बडा b, z1 प्लस लॅम्बडा c. त्यानंतर या चॅप्टर मधला जो तिसरा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे तो आहे द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू टू पॉइंट्स a having position vector a bar and b having position vector b bar is R bar is equal to A bar plus lambda into B bar minus A bar. तर vector equation of line passing through 2 points A having position vector A bar and B having position vector B bar is R bar is equal to A bar plus lambda into B bar minus A bar. तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघितले आहेत 3 इम्पॉर्टंट फॉर्म्युले. पहिला फॉर्म्युला आहे R bar is equal to A bar plus lambda B bar. त्यानंतर दुसरा फॉर्म्युला आहे कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट A having coordinates x1, y1, z1 and having direction ratios A, B, C.
तर काय आहे कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन, तर x मायनस x1 अपॉन a इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन b इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन c. यासाठी तुम्हाला एक पॉइंट माहीत असावा लागणार आहे ज्याचे कोऑर्डिनेट असणार आहे x1 y1 z1 आणि त्या लाईनचे डायरेक्शन रेशो माहीत असावे लागणार आहे a b c. त्यानंतर तिसरा जो फॉर्म्युला आपण बघितला या चॅप्टर मधला विद्यार्थी मित्रांनो तो आहे वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. तर काय आहे फॉर्म्युला, r बार इज इक्वल टू a बार प्लस लॅम्बडा इंटू b बार मायनस a बार. r बार इज इक्वल टू a बार प्लस लॅम्बडा इंटू b बार मायनस a बार. तर या 3 फॉर्म्युलांचा अभ्यास करून आपल्याला बघायचे आहे या फॉर्म्युलांशी रिलेटेड एक्झाम्पल्स पुढच्या लेक्चरमध्ये. जर एक्झाम्पल्स तुम्हाला समजून घ्यायचे असते विद्यार्थी मित्रांनो तर नक्की बघा या चॅप्टरचं पुढचं लेक्चर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.